ब्राह्मणाने भिक्षा मागून आणायची तरच घरामध्ये चूल पेटायची, नाहीतर उपाशी जो पाव लागायचं. आणि ज्या दिवशी भिक्षा मिळायची नाही त्या दिवशी त्या ब्राह्मणाला आणि ब्राह्मणीने काय करावं, घरापुढे एक महाराज घेवड्याचं याल होतंय आणि त्या घेवड्याच्या येलाच्या शेंगा तोडायच्या, त्या मिठाच्या पाण्यात शिजवायच्या. ज्या दिवशी भिक्षा नाही मिळत त्या दिवशी, ज्या दिवशी भिक्षा नाही मिळत घेवड्याच्या शेंगा तोडायच्या, मिठाच्या पाण्यात शिजवायच्या आणि नवरा बायको दोघांनी प्रेमानं फक्के मारे कोरड्याचे प्रेमानं आवडीने खायचे महाराज. एक दिवस असा उगवला, गावात भिक्षा मागून आणला तयाला, पण कुणी भिक्षा नाही वाढलं त्या वेळेला. मग प्रश्न पडला त्या ब्राह्मणाच्या जीवाला, प्रश्न पडला आता काय करावं. काय हरकत नाही म्हणले, आले देवाजीच्या म्हणा, आली आहे देवाजीच्या. आणि त्याचे कोणाचे त्याचे कोणाचे कोणाचे चालना, त्याचे कोणाचे कोणाचे चालना, त्याचे कोणाचे कोणाचे चालना. बायकोला सांगितलं आपल्याला भिक्षा आज मिळाली नाही. मग काय काळजी करायची गरज नाही म्हणले मालक, मी जाऊन घेवड्याच्या शेंगा तोडते, मिठाच्या पाण्यात शिजवून खाऊ म्हणले. देवानं आपल्याला काय कमी केलेलं आहे. महाराज जेवढ्यात आहे तेवढ्यात समाधान मांडलं तर समाधान हीच स्वर्ग आहे, लक्षात घ्या. समाधान हेच स्वर्ग आहे. आणि लय आपण जर पैशाच्या मागे जर पळायला लागलो, किती जरी पैसा कमवला तरी माणसाला कमी पडल्याशिवाय राहणार. मिळविले धन कोट्यानं कोटी, संग नाही रे लंगोटे, संग नाही रे लंगोटे, संग नाही रे लंगोटे, संग नाही रे लंगोटे.